श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांना माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद. आजचा स्वामी संदेश कलियुगाच्या दोषापासून वाचण्याचा उपाय नामस्कीर्तन. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे 4 पाय असतात. त्या युगातील लोक चतुष्पाद धर्माचे पालन करतात. सत्ययुगातील लोक बहुतेक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रिय निग्रह, सहनशील, समदर्शी आणि आत्म्यात रममाण होणारे असतात. अधर्माचेही असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह असे 4 पाय आहेत. याच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये हळूहळू धर्माचे पाय चतुर्थाने क्षीण होत जातात. त्या युगात लोकांमध्ये हिंसा आणि श्रीलपंडता विशेष नसते. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ व काम यांचे सेवन करतात. अधिक लोक वेदांतामध्ये पारंगत असतात. व्यापार युगामध्ये अधर्माच्या, हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते. तसेच यामुळे धर्माचे 4 पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यामध्ये अर्ध्याने घट होते. त्या युगातील लोक यशस्वी आणि वेदांचे अध्ययन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात. लोक खूप धनवान, कुटुंब वात्सल्य आणि सुखी असतात. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या 2 वर्णांचे लोक असतात. कलियुगात अधर्माच्या 4 पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळेच धर्माचे 4 पाय क्षीण होऊ लागतात व त्यापैकी 1/4 भाग शिल्लक राहतो. शेवटी तोही नाहीसा होईल. कलियुगात लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकारण वैर धरणारे, भाग्यहीन असतात. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम असे 3 गुण असतात. काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात. ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियावर सत्वगुणाचा प्रभाव असतो त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या याची आवड असते. जेव्हा माणसांची भक्ती धर्म, अर्थ आणि काम यावर असते, तसेच अंतःकरणात रजोगुण प्रबल असतो, तेव्हा त्रेतायुग आहे असे समजावे. ज्यावेळी रज तम प्रबल झाल्यामुळे लोभ, असंतोष, अभिमान, दंभ, मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात. तसेच माणसांना सकाम कर्म आवडतात, तेव्हा द्वापारयुग आहे असे समजावे. ज्यावेळी खोटेपणा, कपट, आलस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्राधान्यता असेल, तेव्हा तमोगुण प्रधान कलियुग आहे असे समजावे. कलियुगात अधिक लोक अभागी व खादाड असतील. पाखंडी लोक वेदांना नावे ठेवतील. राजे प्रजेचे रक्तशोषण करतील. स्त्रियांची शरीरे लहान असतील तरी त्यांचा आहार जास्त असेल. त्या नेहमी कर्कश बोलणाऱ्या व कपट करण्यात धाडशी होतील. गाय दूध देणे बंद करील तेव्हा लोक तिचाही त्याग करतील. कामवासना तृप्त करण्यासाठी प्रेम करणारी कलियुगातील माणसे श्रीलपंड व दीन होतील. ती माता, पिता, बंधू, मित्र आणि नातलगांना सोडून बायकोच्या बहीण भावांकडून सल्ला घेऊ लागतील. दुष्काळ काळामुळे आणि करामुळे त्रासलेली कलियुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील. अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीने नेहमी व्याकुळ राहील. कलियुगातील प्रजा अन्न, वस्त्र, पाणी, झोप, कामसुख, स्नान, अलंकार यापासून वंचित राहील. लोकांचे दिसणे पिशासारखे राहील. कलियुगात लोक काही कवड्यांसाठी सुद्धा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील आणि एवढेच नव्हे तर आपल्या सगळ्या सोऱ्यांची हत्या करतील आणि आपले प्रिय प्राणही गमावून बसतील. कलियुगातील माणसे फक्त कामवासनापुरतीच आणि आपले पोट भरणे यातच मग्न असतील.
ती आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे रक्षण करणार नाहीत आणि आईवडीलसुद्धा सर्व कामात कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवतील. इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी त्रैलोक्याचे अधिपतीसुद्धा ज्यांच्या चरणकमलावर आपले मस्तक लवतात त्या जगताचे परमगुरू भगवंताचीही कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिभेद झालेली माणसे बहुधा पूजा करणार नाहीत. एखाद्या माणसाने मरतेवेळी व्याकुलतेने किंवा पडताना घसरताना जरी भगवंताचे नाव घेतले तरी सुद्धा त्यांची सर्व कर्मबंधने तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. परंतु कलियुगातील लोक त्या भगवंताच्या आराधनेला विन्मुख होतील. कलियुगामुळे वस्तू, ठिकाणे आणि अंतःकरण यामध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंताचे स्मरण केले असता नाहीसे होतात. हृदयात असलेले भगवान श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्याला हजारो जन्मातील पापे नष्ट करतात. दोषाचा खजिना असलेल्या कलियुगाच्या ठायी एक मोठा गुण आहे, तो म्हणजे कलियुगात श्रीकृष्णाचे फक्त संकीर्तन केल्याने सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.